आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या की सुखाचे मार्ग मोकळे होतात बरं का ताईंनो. लोकांना काय वाटेल हा विचार करणं बंद करा. अर्धी अधिक गणित तिथेच सुटतील. साधेपणा हा सर्वात मोठा दागिना आहे. खर्च करण्यापूर्वी स्वतःला विचारा, हे मला हवंय याची मला गरज आहे. तुमच्याकडे किती गोष्टी आहेत यावरून तुमची किंमत ठरत नाही बरं का. तर तुमच्याकडे किती वेळ आणि किती शांती आहे यावरून तुमची श्रीमंती ठरत असते. हॅलो, नमस्कार. मी सविताच लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात झालीये. घरातलं काहीच काम आवरलेलं नाही आज. घरातली फक्त बाहेरची झाडलोट वगैरे झाले आणि आज पण आम्हाला कुरड्या करायच्या होत्या. तर आज म्हटलं जरा ऊन पडायच्या आतच करावं, कारण जास्त ऊन लागलं ना तर मग त्रास होतो. त्यामुळे आज काय केलंय, आज उठलो की पहिलं कुरड्यांच्या नादी लागलो. कुरड्या काही थोड्याच होत्या, जास्त नव्हत्या. एक 3 किलो गहू भिजायला टाकले होते. त्यामुळे थोडंच करायचं, कारण आम्ही ना पहिल्यांदा स्वतःची खाटायला लागलो. म्हटलं आपल्याला जमतंय काही पाहू. तर हा प्रयत्न आम्ही स्वतःच करून पाहतोय. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं, आम्ही एका ताईंना बोलवलं होतं चिक खाटण्यासाठी. तर त्या पण कुरड्या छान आल्या, पण आम्हाला पण प्रयत्न करून पाहायचा होता की आपल्याला पण जमतंय का. तर तुम्ही पुढे जाऊन पाहणारच म्हणजे आम्ही स्वतः केलेल्या कुरड्या कशा होतात ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर आता हिचं प्रमाण आम्ही बरोबर काय घेतलं होतं, 1 पातेलं चिक आमचा भरला आणि 2 पातेले आम्ही तिथं पाणी ठेवलं होतं आणि त्या 2 पातेल्यांमधून जवळजवळ 1 ते 1.5 तांबे आम्ही पाणी काढून घेतलं आणि मस्त असा चिक खाटण्यासाठी घेतला. आणि हे आम्ही टेरेसवरच करतोय बरं का, कारण काय झालंय, वरती चुलीवर आपण जे करतो ना ते खूप छान होतं. गॅसवर एवढा मोठा चिक खाटला पण जात नाही. त्यामुळे हे जी उन्हाळी कामं असतात हे चुलीवरच करावी लागतात आणि त्यांची चव पण चांगली लागते. वर्षभर टिकायचं असतं ना हे सगळं, तर आणि क्वांटिटी पण भरपूर असते. तर आता आम्ही काय केलंय, आम्ही थोडंसं कुरड्यांचा व्यवसाय पण करण्याचं डोक्यात चालू केलेलं आहे आणि थोडंसं विकण्याच्या तयारीत पण आम्ही हा चिक करीत आहोत. आलं गिऱ्हाईक तर आम्ही देणार पण आहोत कुरडई. मस्त अशी घरगुती आणि चुलीवरची कुरडई तुम्हाला मिळणार आहे. तर ज्यांना कुणाला कुरडई पाहिजे असेल त्यांनी नक्कीच संपर्क करावा. तर चुलीवरती सगळीकडून जाळ लागतो ना, त्यामुळे कुरडई चिक अतिशय चांगला शिजला जातो. तर पाहता इथं मी पहिल्यांदा हाटला, नंतर मग या ताईंनी पण हाटला. आम्ही दोघींनी मिळून चिक हाटला आणि पहिल्यांदाच हाटलाय बरं का ताईंनो. पण इतका छान झालाय ना चिक, आणि कुरडई पण इतकी छान झाली ना, तुम्ही पुढे जाऊन पाहिलं. तर आमच्या कुरड्या झाल्या, त्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळं काही करून घेतलं, कारण घरातलं काम सगळं तसंच राहिलं होतं बरं का. देवपूजा पण झालेली नव्हती. आधी ते कुरड्याचं करून घेतलं होतं, त्यामुळे देवपूजेला उशीरच होणार होता. पण आधी सगळ्यांना भुका लागल्या होत्या ना, मग स्वयंपाक करून घेतला.
आणि बाकीची राहिलेली पण कामं सगळी उरकून घेतले. झाड लोट सगळंच राहिलेलं होतं. ती सगळी काय कामं उरकून घेतली आणि थोडा वेळ आराम पण केला बरं का. कारण आहे ना, पहिल्यांदाच कुरडईचं हाटलं होतं चिकना, थोडंसं दमल्यासारखं झालतं. आणि आता ही वेळ आहे संध्याकाळची, बरोबर 4-4:30 वाजले होते आणि मला करायची होती देवपूजा. सकाळी झालेली नव्हती. तर पाहायचं सगळं झाडलोट परत संध्याकाळची करून घेतली आणि मग उंबरा वगैरे पुसून घेतला. उंबरा लेपन करून घेतलं आणि रांगोळी काढून घेतली. कधी कधी असं पण होतं बरं का, आपल्याला सकाळी वेळ नाही भेटला तर मी कधी कधी अशी संध्याकाळी पण देवपूजा करत असते. कारण कसं आहे ना, सगळं तिला करायचं असतं ना, तर मग असं कधी कधी होऊन जातं की बाबा एखादं काम राहिलं की मग ते आपल्याला नंतर करावंच लागतं. तर आता मी संध्याकाळचं काय करते, तर रांगोळी वगैरे सगळं काही काढून घेतलं. आणि कधी कधी असं देवपूजा वगैरे झालं नाही ना, तर मग चुकल्यासारखं वाटतं ना. तर म्हटलं मग चला आता संध्याकाळी का होईना आपली पूजा करून घेऊया, म्हणजे संध्याकाळच्या देवबत्तीला फ्रेश वाटेल. तर मी इकडं सगळं माझं उरकीत होते तोपर्यंतच बाहेर पाणी आलं. आज नळाला पाणी संध्याकाळी आलं होतं, अचानकच आलं. त्यामुळं मग थोडंसं पाणी भरलं आणि त्यानंतर साहेब म्हटले मी घालतो झाडांना पाणी, तू तुझं आवर. मग आले मी दिवाबत्ती करण्यासाठी घरामध्ये. डुंबराचा दिवा लावला, तुळशीला दिवा लावून घेतला. परत शमीचं झाड आहे माझ्याकडे, शमीला पण दिवा लावून घेतला. सकाळी देवपूजा केली नव्हती ना, तर असं चुकल्यासारखं वाटत होतं. पण आता देवपूजा झाल्यावर मन इतकं प्रसन्न वाटतं ना की म्हणजे असं खूप फ्रेश वाटतं. आपल्या मनाला ज्या गोष्टी आनंद देतात ना, त्या आपण आवर्जून करायच्या असतात. कारण काय होतं, जेवढं आपलं आनंद आपलं मन राहील ना, तेवढं आपल्याला फ्रेश वाटत राहतं. तर माझी दिवाबत्ती वगैरे सगळं झालं. त्यानंतर आले मी बाहेर. म्हटलं चला आता ह्यांना झाडांना पाणी घालू लागावं. कसं आहे ना, आता ऊन पण भरपूर वाढलेलं आहे ना, तर झाडांना पाणी पाहिजेच असतं. आणि उन्हाच्या याच्यात पाणी देण्यापेक्षा असं सकाळ सकाळ आलेलं पाणी किंवा संध्याकाळी असं रात्रीचं आलेलं पाणी झाडांसाठी खूप चांगलं असतं बरं का. झाडांचं पोषण अगदी व्यवस्थित होतं आणि उन्हाच्या तडाख्यात जर आपण झाडांना पाणी दिलं तर झाडं पण जळण्याची शक्यता असते. कारण त्यांना माती तापलेली असती आणि त्यांच्या मुळ्या जळू शकतात. स्पेशली आपले जे कवळे रोपं असतात ना, त्यांच्यासाठी तर हे पाणी भरपूर, म्हणजे उन्हाचं पाणी दिलं तर ते घातक ठरतं. पाणी बिणी सगळं भरून झालं, झाडांना पाणी देऊन झालं. आता मला करायचं होतं स्वयंपाक. स्वयंपाकामध्ये आज बनवायचा होता आंब्याचा रस आणि चपाती भाजी. आणि एवढं ऊन होतं ना आज, कुरडई एकाच दिवसात खडंग वाढली होती, मग त्या कुरडई पण थोडीशी तळून पाहिजे होती. तर पहा आता इथं साधी आणि सिंपल मी मिक्स डाळीच्या वड्याची भाजी करीत आहे. तर सगळ्यात आधी मी काय केलंय, थोडंसं तेल टाकून वडे मंद गॅसवर भाजून घेतले. मिक्स डाळीचे जे वडे केलेत ना, खूप खमंग झालेत बरं का. तर आता मी काय केले, थोडेसे वडे चांगले भाजून घेतले. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरी मोहरी टाकली आणि कांदा परतायला टाकून दिला. अगदी साधी आणि सिंपल मध्ये ही भाजी मी करतेय. या भाजीला आपल्याला मिरची आणि मीठ कमी टाकायचंय बरं का. कारण वड्यामध्ये आपण परफेक्ट मीठ आणि लाल तिखट टाकलेलं असतं ना, तर थोडंसं लाल तिखट टाकलं आणि थोडंसंच मीठ टाकलं, जास्त नाही टाकलं मी. कांद्याला आपल्याला पाहिजे तेवढंच मीठ आणि मिरची टाकायचंय. वड्याला तर ऑलरेडी आहेच आहे. तर एकदम साधी आणि सिंपल मध्ये मी वड्याची ह्या चटणी बनवत आहे. मस्त असं कांदा परतून झाला, वडे घालून घेतले. त्यानंतर लाल तिखट टाकलं, हळद पावडर टाकली आणि थोडंसं मीठ घालून कोथिंबीर घालून शिजण्यासाठी ठेवून दिलं. अगदी 5 मिनिट आपल्याला ह्याला शिजवायचंय. फक्त आपले वडे थोडेसे मऊ होईपर्यंत थोडंसंच पाणी घालून आपल्याला हे वडे शिजवून द्यायचे. मस्त अशी भाजी वड्याची तयार होते. आणि जुनी लोक आहेत ना, जर रस करायचा असला ना आंब्याचा, तर हीच भाजी बनवायची बरं का. आम्ही तर ना लहानपणी आम्हाला वड्याची चटणी आणि आंब्याचा रस आणि चपाती हे खायला राहायचं. आणि आईच्या हातची ही वड्याची चटणी जर खाल्ली ना, तर त्याची चवच काय वेगळी असायची. तर पाहता इथं मी बनवत आहे आंब्याचा रस. मस्त असे आंबे कापून घेतले, धुवून घेतले होते आधी स्वच्छ आणि मग चाकूने कापून घेतले. आणि आंब्याचा गर जो आहे ना, तो सगळ्या मी चमच्याने बाजूला काढून घेत असते. पूर्ण हाताने जर तो काढायचं म्हटलं ना, तर नको वाटतं. आणि आंबे मी जास्त कधी धुवून घेत नाही, फक्त हा सगळा गर काढून घ्यायचा आणि मिक्सर मध्ये फिरवायचा. मस्त असा आंब्याचा रस तयार होतो.
तर आजचा बेत आहे चपाती, रस, वड्याची भाजी आणि कुरडई आणि पापड. मस्त असा बेत आहे. मी व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. श्री स्वामी समर्थ.